नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे मंगळवार आणि आज आहे वटपौर्णिमा, वटसावित्री. तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मला माहिती आहे ब्लॉग थोडा लेट पोस्ट होत आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. आणि यावेळेस मला नेमकं वटपौर्णिमेची पूजा करता येणार नाही, कारण माझा 9वा महिना संपलेला आहे आणि 8व्या-9व्या महिन्यात पूजा करत नाही असं म्हणतात. आणि उपवासही धरणार नाही आहे, कारण उपवास धरला तर बाळाचे हाल नको. त्याच्यामुळे हेल्थ जास्त इम्पॉर्टंट आहे यावेळेस. त्याच्यामुळे मी उपवास धरलेला नाही आहे. आणि सकाळी छान पोटभर नाश्ता केला आणि आज म्हटलं चला खिचडी वगैरे पण खाऊया. तर आईनं म्हटलं तुमचं उपवास आहे तर तुम्ही खिचडी वगैरे करा, आम्ही खाऊच उपवासाची. तर आता मस्त फ्रेश झाली आहे, छान आवरलं आहे. आणि बघूयात मला वेळ भेटला तर खाली वटपौर्णिमेची पूजा केलेली लोकांनी ते दाखवायला नेईल, जर वेळ भेटला तर, जर मला पॉसिबल झालं तर. चला. आणि ह्याहूनचं आता काम सुरू झालेलं आहे आणि मला तर काही कामच नाही आहे. मला एडिटिंग वगैरे करायची, थोडी एडिटिंग वगैरे करते, ब्लॉग पोस्ट करते. डेली ब्लॉग काढलेला आहे, पण त्याचं ते एडिटिंग करायची राहिली होती. आणि बाकी मग माझ्याकडे भरपूर सारे व्हिडिओज आहेत, ते मला शेअर करायचे. पण मला वेळ म्हणजे मला जास्त मोबाईल वगैरे पाहू वाटत नाही आहे. जास्त मोबाईल बघत नाही आहे. जास्त जितकं मोबाईलपासून लांब राहते तितकं राहते. त्याच्यामुळे तुम्हाला कळतच असेल, थोडे कमी व्हिडिओ आणि थोडे पोस्ट येत आहेत. तेवढं समजून घ्या. पण तुमच्यासाठी एक ना एक तरी व्हिडिओ येतच आहे रोजचा. थोडं मी असं ठरवलं आहे की थोडंसं करायचं पोस्ट वगैरे, पण थोडं लिमिटेड करायचं. कारण कसं थोडा आराम पण, रेस्ट महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. आत्ता सध्या माझे हे दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण माझी डिलिव्हरी जवळ आलेली आहे आणि मी त्याचीच वाट बघते कधी डिलिव्हरी होते. मी पण आता खूप कंटाळली आहे. त्याचं म्हणायचं म्हणजे कंटाळली म्हणजे आता तुम्हाला कळतच असेल माझी काय हालत झालेली आहे. मला चालायला वगैरे त्रास होतो आहे. चालायला वगैरे थोडासा त्रास होतो आहे. मला पाय सुस्त आहेत, मग मध्येच कंबर दुखते, म्हणजे काही ना काही होतच राहते. आणि मग झोप पण येते, कारण रात्रभर मला झोप लागत नाही आहे. आता माझी पूर्ण जर्नी तर मी तुम्हाला शेअर करणारच आहे. नंतर जेव्हा डिलिव्हरी होऊन जाईल त्यावेळेस, निवांत जेव्हा होईल त्यावेळेस मी माझं फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड, थर्डचं सगळं माझं एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे. मला आधी काही एवढा त्रास झाला नाही, तर आता शेवट त्रास होतोच म्हणायचा. कंटाळवाणे दिवस असतात असं सगळेच म्हणतात, लवकर जात नाही ते दिवस. तर असं थोडाफार त्रास होतोच आहे मला, पण करते आहे आता जसं होईल तसं. त्याच्यामुळे मग मी जास्त करून रेस्ट करण्याचा प्रयत्न करते, स्वतःला जास्तीत जास्त आराम द्यायचा प्रयत्न करते. आणि मग थोडंफार मग संध्याकाळचं किंवा सकाळचं जेव्हा वाटेल मला आय एम ओके, तर त्यावेळेस मी एक्सरसाइज करते. आणि वेळच्या वेळी माझं सगळं रुटीन चालू आहे. आता बघू कधी होते. तुमचे आशीर्वाद तर असंच राहू द्या, कोणाची नजर नको लागायला, सगळे व्यवस्थित होऊ दे, हीच देवाच्या आधी प्रार्थना. वटपौर्णिमेच्या दिवशी हेच मी मागेन. तर अशा प्रकारे आमच्या आमचं काम सुरू झालेलं आहे. अहो, वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. काय आशीर्वाद देताल मला? सुखी राहा, समृद्धी राहा, भरभराट होऊ दे, धनलक्ष्मी येऊ दे, सगळं चांगलं होऊ दे, मग मी घेतो. छान आशीर्वाद दिला. हां, मला वाटलं लवकर बाळाची भेट होऊ दे असा आशीर्वाद देतात. ते तो आतून आशीर्वाद देतो. चला, आता आमचं काम सुरू झालेलं आहे आणि इकडे मी TV बघतीये. मला वाटलं रात्री सुष्मिता उठल खिचडी खायला, काय भूक लागली. रात्री भूक लागल तिला असं, पण ती उठलीच नाही. खिचडी करता खिचडी डोक्यात. मला तर कधी आयुष्यात खिचडी जमायची काय माहिती. खिचडी पाहिली की आठवतं एक गोष्ट. हा, चिकदा करून टाकला होता खिचडीचा. तरी मी म्हणत होते मला नका सांग, पण माझ्या खूप विश्वास होता खिचडी मी छान करेल म्हणून. मग एकदा तिथं आल्यानंतर चांगली झाली होती, त्याच्यानंतर वरच करते मी त्याच्यामुळं. दाखवा ना मला कोशिंबीर कशी बनवली, दाखवतो. काकडीची कोशिंबीर कशी बनवली दाखवा. एक काकडी किसायची, तर ते टाकायचं, सगळं टाकायची. लय भारी लागते ना. तर अशा प्रकारे इथं खिचडी, झिरकं आणि
कोशिंबीर काकडीची आणि थोडे वेपर्स असं आमचं जेवण केलं दुपारचं. त्याच्यानंतर ही आहे वटपौर्णिमेची पूजा सोसायटीमध्ये केली होती. मला करायची नव्हती कारण माझी प्रेग्नन्सी असल्यामुळे मला करता येणार नव्हती. तर मग त्यातलं थोडं हायलाईट तुम्हाला दाखवलं. खूप छान प्रकारे वटपौर्णिमा केली. असं नाही चालत नाही. नीट नाही चालून दाखवलं, फक्त ते पोटाचं छान केलं. आणि त्यानंतर गरमागरम चहा घेतला. 5 वाजले होते साधारण. आणि इकडे आमचे आहो म्हणतात सारखीच व्हिडिओ काढते. तर त्याच्यानंतर मी संध्याकाळी 6:15 वाजले होते. मग आम्हाला वॉकिंगला जायचं असतं म्हणून मी स्वयंपाकाची म्हणजे मला कोबीची भाजी बनवायची होती. तर अशा प्रकारे हे सगळे इन्ग्रेडियंट्स एकदम सिंपल साधी बनवले होते. कांदा, टमॅटो आणि मिरची टाकली होती, हळद टाकली होती आणि बाकी सगळे मसाले. एक घरचा मसाला पण आहे, तो पण टाकणार आहे. त्यांनी खूप छान टेस्ट येते घरचा बनवलेला मसाला. तर हे छान एकजीव करून घेतलं तेलामध्ये. सगळे मसाले टाकले आणि एकदम कोबी एकदम बारीक चिरून गरम पाण्यात थोडं ठेवलं तरी चालत, चांगली लागते. मी छान धुवून घेतली बारीक चिरून. इथं कांदा, टमॅटो, मिरची, थोडं जिरं टाकलं होतं. छान परतून घेतलं. मग मीठ टाकलं आणि जी आपली चिरलेली कोथिंबीर आणि कोबी होती ती टाकली आणि हे सगळं एकजीव करायचं छान. तर हे सगळं एकजीव करून मग वाफेवर छान शिजून घ्यायचं. मी ह्याच्यात काही पाणी वगैरे टाकत नाही, वाफेवरच शिजवून घेते. खूप छान आणि टेस्टी लागते, मला फार आवडते. तुम्ही ट्राय करा. आणि ह्याच्यात चणा डाळ तुम्ही टाकू शकता. चणा डाळ भिजवायची आणि ती टाकायची, मग तर अजूनच भारी लागते. माझ्याकडे नव्हती म्हणून मी चणा डाळ नाही टाकली. तर अशा प्रकारे आपली कोबीची भाजी रेडी आहे. मंडळी छान फ्रेश झालेली आहे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30, 6:45 वाजलेले आहेत. आणि आईंना तर उपवास आहे आज. तर मग आणि मला कालपासून खूप कोबीची भाजी खाऊ वाटते. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगायचं झालं तर मला कोबी अजिबात आवडत नव्हता, पण मी एकदा कोबीची भाजी केली होती, खूप भारी झाली होती. तर मी कोबीची भाजी केली. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करा मी कशी केली. फक्त माझ्याकडे चणा डाळ नव्हता ना, तर मम्मी नाही का मला डब्याला द्यायची ना चणा डाळ भिजवायची आणि मग ते कोबीच्या भाजीमध्ये टाकायची. तर मला फार आवडायचं. आणि आता चणा डाळ नव्हता म्हणून मग मी आपली सिंपलच केली आहे. पूर्ण रेसिपी सेमच, फक्त जर त्याच्यात फक्त चणा डाळ मी टाकलेली नाही आहे. तुम्ही टाकू शकता, खूप छान लागते अजूनच भाजी. तर छान झालेली आहे कोबीची भाजी. आता आम्ही खाली जाऊ, थोडंसं फिरू. आता वॉकिंगचा टाईम झालेला आहे खाली, कारण दिवसभर घरात बसून फार कंटाळा येतो. दिवसभर घरात बसायचं म्हणजे कोंडल्यागत होऊन जातं. तर म्हटलं आता त्यामुळे कंपल्सरी मी खाली जाते, तरच फ्रेश वाटतं. घरात जर बसून राहिलं ना तर मग पूर्ण असं कंटाळवाना म्हणजे नाही का कंटाळा आल्यासारखं वाटतं. तर आता भाजी करून घेतली. म्हणता आल्यावर गरम आई चपात्या करते, मस्त जेवण करू पूर्व. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत खाली. आणि आज आहो मला चक्क इतकं मोटिवेट केलं आहे की त्यांनी आज मला म्हणजे ते आधी अगोदर जातात, तर आज ते माझ्यासाठी थांबले आहेत वटपौर्णिमेच्या निमित्ताने. नंतर मला कारण कळलं आज खेळायचं बंद असतं म्हणून आज हे थांबलेले आहेत. आणि म्हणून आज माझ्यासोबत चाललेले. म्हणजे बघा आधी मला घेऊन माझं वट सावित्रीवरले प्रेम होतं त्यामुळे हां, आज मंगळवार आहे, आज सुट्टी म्हणून ते आज गेले नाही आहे. नाहीतर ते आधीच जाऊन येतात, असं काही नाही. आधी मला घेऊन जायचे ते, आता घेऊन जात नाही. चला घेऊन जातो. लास्टचे काही क्षण पाणीपुरी खाताना परत 6 महिने काय खायला भेटणार नाही. त्यासाठी असं काही नाही, 6 महिने नाही खायचे. बाळाला पाणीपुरी चव चटाक लावशील, बाळा म्हणेन चला पाणीपुरी. या सर्वांनी जेवायला गरम कोबीची भाजी, चपाती आणि कैरी असं जेवण. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हो कमेंट करायला विसरू नका. जास्तीत जास्त व्ह्यूज म्हणजे शेअर करा ब्लॉग आपला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चला बाय, तुमची काळजी घ्या.